नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. एमपीएससीचा पेपर फुटलाच नव्हता तर काय आहे हा प्रकार? एमपीएससीचा औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेच्या कथित पेपर फुटी प्रकरणाला आता नवं वळण मिळाले. यापूर्वी परीक्षा होण्याच्या 2 दिवस आधी प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करण्यात आला होता. या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सखोल चौकशी केली आणि दोषींवर कारवाईची मागणी केली होती. मात्र आता या प्रकरणातील तक्रारच खोटी असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एमपीएससीकडे पाठवण्यात आलेल्या नव्या ईमेलमध्ये औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिकाच फुटल्याचा दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. व्हॉट्सअॅपवर फिरणारी प्रश्नपत्रिका ही एमपीएससीच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी संबंधित नसून ती एका टेस्ट सिरीजमधील प्रश्नपत्रिका असल्याचं ईमेलमध्ये नमूद करण्यात आलंय. गौरव पाटील आणि लोकेश पाटील यांनी एमपीएससीला पाठवलेल्या ईमेलमध्ये 20 मार्च रोजी व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका ही आयोगाच्या 22 मार्च 2026 रोजी झालेल्या औषध निरीक्षक परीक्षेची नसल्याचं स्पष्ट केलंय. सुरुवातीला ती आयोगाची मूळ प्रश्नपत्रिका असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर अधिक तपासात तो दावा चुकीचा असल्याचं समोर आल्याचं त्यांनी नमूद केलंय. आता पुरावे तर आलेले आहेत. तो मजेत असू नाही तर तो तुषार पाटील कोण आहे त्याचं काही घेणं देणं नाही आम्हाला. आमच्याकडे जी काय माहिती आलेली आहे ते वेगळ्या मुलांकडनं आलेली आहे आणि ते माहिती अशासाठी आलेली आहे. ते तर FDA ची परीक्षा पण देणार नाहीत मुलं. त्यांचं मत आहे की आम्ही MPSCच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या परीक्षा तिथं देणार आहोत आणि जर FDA चा पेपर असा फुटला असेल तो सुद्धा MPSCचा फुटला असेल तर मग आमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा असा पेपर फुटू शकतो, आमचे वाढणे होऊ शकतो. त्यामुळे कृपा करून आपण याच्यामध्ये लक्ष घाला. त्यामुळे त्या तुषार पाटलाला एक पत्र दिलं की बाबा नाही, माझं गर्लफ्रेंडचा माझा वाद होता आणि मी असं केलं त्यावर केलं, तू बस घरी, तो आम्हाला काय घेणं देणं नाही. आता हे पुरावे आलेत, त्याला टेक्निकली उत्तर आम्हाला MPSCकडनं पाहिजे, मोघम चालणार नाही.